संकटग्रस्त होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल सुरक्षितपणे भारतात. मुंबईच्या बंदरामध्ये धक्क्याला लागल्या कच्च्या तेलाचा टँकर. पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीनला युद्धाची झळ. आझाद मैदान येथील कॅन्टीनलाही टाळं लागलं. राज्यातल्या पैलवानांचा आक्रोश. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा असावी, पैलवानांची मागणी. अनिल अंबानींचे नष्टचर्य संपेना. ईडीकडून 31 मालमत्ता जप्त. व्यावसायिक गॅसचा तुटवडा. घरगुती गॅसची टंचाई. व्यावसायिकांसह सर्वसामान्य सुद्धा हवालदिल. गॅस टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक. राज्यभरात काँग्रेसचं धरणं आंदोलन. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा. आता एप्रिलमध्ये सवडीनं निकाल. सिंधुदुर्गात आंबा काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा. शेतकरी नेते राजू शेट्टी करणार नेतृत्व. वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजू पीक धोक्यात. पवार पुन्हा गांधींच्या भरवशावर. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा हाती घ्या. नवी दिल्लीमध्ये रोहित पवार यांची राहुल गांधी यांना विनंती. दांडी बहाद्दर आमदारांचे चव्हाणांनी टोचले कान. गैरहजर राहणाऱ्या आमदार मंत्र्यांच्या हातात ठेवलं रिपोर्ट कार्ड. गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून लोकसभेत विरोधक आक्रमक. तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज का लागते. राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा. भारतामध्ये इंधन तुटवडा नाही. घरगुती नैसर्गिक वायू पुरवठाही सुरक्षित. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं लोकसभेत वक्तव्य. राहुल गांधी हे हौशी राजकारणी. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा आक्षेप. सिनेमाच्या सेटवर चपातीऐवजी पाव. स्पॉट बॉय आणि तंत्रज्ञ समूहाच्या जेवणात बदल. गॅस टंचाईचा परिणाम फिल्म सिटीवर. कोविड लसीकरणामुळे मृत्यूच्या घटना. सरकारी आकडेवारीच्या हवाल्यानं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. अजित पवारांची जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे. सुनेत्रा पवार माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी. गाळप क्षमता टिकवून योग्य भाव देण्याचं आव्हान. भारतीय जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनी बिंदोक ओलांडणार. भारत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यात चर्चा झाल्याची माहिती. भारतीय मुसद्देगिरीच्या विजयाची चर्चा. युद्धखोर डोनाल्ड ट्रम्प निवडले. हल्ला करण्यासारखे काहीच शिल्लक नाही. अमेरिकेच्या भूमिकेनं जगाला वाटलं हायसं. अमेरिकेला झुगारून भारताची रशियन तेल खरेदी सुरूच. रशियाच्या कच्च्या तेलाची 3 कोटी पिंप भारतानं विकत घेतली. सोलापूरचे पापड गोदामात पडून युद्धामुळे 2 कोटी पापडाचं करायचं काय. पापड व्यावसायिकांना पडला प्रश्न. विधान भवनात बॉम्बची धमकी ठरली अफवा. कसून तपास तरीही निष्पन्न काहीच नाही. अमेडिया कंपनी अडचणीमध्ये. कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरावं लागणार. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी झाला निर्णय. तपोवन वृक्षतोडी विरोधात पुन्हा मनसे सक्रिय. अमित राज ठाकरेंच्या नेतृत्वात शांततामय आंदोलन. पुणे पालिकेविरोधामध्ये काँग्रेस आक्रमक. परिवहन विभागात पदभरती, पदोन्नती आणि बस खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.